नमस्कार. आज आपण नोंदणी व मुद्रांक विभागाने ज्या ऑनलाईन सर्व्हिसेस उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्यामधील ई-सर्च या सुविधेबद्दल माहिती पाहणार आहोत. त्यासाठी विभागाची जी वेबसाईट आहे igr.maharashtra.gov.in ही वेबसाईट ओपन करा. ही जी वेबसाईट आहे ती आपल्याला इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेमध्ये उपलब्ध आहे. त्यानुसार आपण आपली भाषा निवडू शकता. सर्व्हिस जी आहे ती ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये ई-सर्च या नावाने उपलब्ध आहे. त्यामध्ये विनाशुल्क सेवा आहे, सशुल्क सेवा आहे, त्याचं मार्गदर्शक पुस्तिका आहे आणि प्रश्नोत्तरे आहे. मार्गदर्शक पुस्तिका आपण रेफरन्स म्हणून वापरू शकता. विनाशुल्क सेवेमध्ये फक्त तुम्ही इंडेक्स 2 पाहू शकता. मग त्यामध्ये तुमच्या प्रॉपर्टीची डिटेल्स जसे की सर्वे नंबर, सीटीएस नंबर, गट नंबर, प्लॉट नंबर याने तुम्ही तिथून इंडेक्स 2 पाहू शकता. तसेच दस्त क्रमांकाने पण तुम्ही तिथून इंडेक्स 2 पाहू शकता. विनाशुल्क सेवेसाठीचा जो सेपरेट व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही पाहू शकता. आज आपण सशुल्क सेवा म्हणजेच पेड प्रोसेस याबद्दल माहिती पाहणार आहोत. पेड प्रोसेस या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पेड प्रोसेससाठी तुम्हाला अकाउंट इथे क्रिएट करावं लागतं. क्रिएट न्यू अकाउंट करायचं. त्यामध्ये तुमची सर्व डिटेल्स जसे की तुमचं नाव असेल, तुमचा पॅन नंबर असेल, तसेच तुमचं ॲड्रेस असेल, पिनकोड असेल, हे सर्व माहिती भरून तुम्हाला तिथे युजर आय डी करायचा आहे क्रिएट आणि पासवर्ड क्रिएट करायचा आहे. पासवर्ड जो आहे तो मिनिमम 8 कॅरेक्टरचा पासवर्ड पाहिजे. त्यामध्ये एक लेटर स्मॉल पाहिजे, एक कॅपिटल, एक स्पेशल कॅरेक्टर आणि एक नंबर असला पाहिजे. तसेच डिटेल सबमिट करून अकाउंट सक्सेसफुली क्रिएट झाल्यानंतर इथून तुम्ही लॉग इन करू शकता. तसेच इथे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत ते तुम्ही चेक करू शकता आणि रेफरन्ससाठी युजर गाईड पण दिलेला आहे. युजर गाईड पण तुम्ही वापरू शकता. अकाउंट क्रिएट केल्यानंतर इथे तुमचा युजर आय डी तसेच पासवर्ड आणि कॅप्चा कोड दिलेला आहे. तो कॅप्चा कोड तुम्ही एंटर करून लॉग इन करू शकता. लॉग इन केल्यानंतर रिसर्चचं होम पेज ओपन होईल. त्यामध्ये ऑप्शन्स दिलेले आहेत. जर तुमचं प्रॉपर्टीचा सर्च घ्यायचा असेल तर तुम्ही सर्च बाय प्रॉपर्टी डिटेल्स करून सर्च घेऊ शकता व तसेच सर्च बाय डॉक्युमेंट डिटेल्स यामध्ये जर तुमचा जो दस्ता असेल किंवा इंडेक्स 2 असेल तो डाउनलोड करायचा असेल तर सर्च बाय डॉक्युमेंट डिटेल्स करून तिथून तुम्ही रिक्वेस्ट आय डी जनरेट करू शकता. डाउनलोड डॉक्युमेंटमध्ये जो काही तुमचा रिक्वेस्ट आय डी नंबर जनरेट झालेला आहे त्यानंतर डाउनलोड डॉक्युमेंटमध्ये तुमचा रिक्वेस्ट आय डी नंबर व तुमचे जे पेमेंट केल्याचे डिटेल्स आहेत ते तिथून डाउनलोड करू शकता. 1985 ते 2001 पर्यंतचा जो डाटा आहे तो इथून तुम्ही डाउनलोड डॉक्युमेंट 85 to 2001 इथून डाउनलोड करू शकता. सध्या मुंबई आणि मुंबई उपनगर या विभागातील सर्व 1985 पासूनचा डाटा अवेलेबल आहे. उर्वरित विभागातील डाटा जो आहे तो अपलोडिंगचं काम चालू आहे. यामध्ये व्हेरीफाय डॉक्युमेंटमधून डाउनलोड करू शकता. जे ई-सर्चमध्ये जे पेमेंट करायचं असतं ते तुम्ही मेक न्यू पेमेंट या ऑप्शनवरतून करू शकता. त्यामध्ये जे पेमेंट तुम्ही करणार आहात ते सर्च बाय प्रॉपर्टी डिटेल्स करत असाल किंवा प्रॉपर्टीचा सर्च रिपोर्ट काढत असाल तर त्यासाठी मिनिमम ₹300 पेमेंट करणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्ही पहिल्या 12 वर्षाचा सर्च घेऊ शकता. त्यापेक्षा जास्ती वर्षाचा सर्च घ्यायचा असेल तर ₹25 प्रतिवर्षप्रमाणे एक्स्ट्रा चार्जेस तुम्हाला तिथे पे करावे लागतील. जर एखाद्या दस्त डाउनलोड करण्यासाठी पेमेंट करत असाल तर त्यामध्ये एका डॉक्युमेंटसाठी तुम्हाला ₹100 पेमेंट करावं लागेल. तिथून त्याचं तुम्ही पेमेंट करू शकता. जर तुम्हाला त्या प्रॉपर्टीचा इंडेक्स 2 डाउनलोड करायचा असेल तर एका इंडेक्स 2साठी ₹25 तिथून पेमेंट करावं लागेल. तसेच पुढचं ऑप्शन दिलेलं आहे सर्च चलन. म्हणजे जे काही तुम्ही पेमेंट केलेलं आहे त्या पेमेंटचं चलन सर्च करायचं असेल तर या सर्च चलन ऑप्शनवरतून करू शकता. तसेच व्हेरीफाय रिसिप्ट यामध्ये जे तुम्ही सर्च केल्यानंतर किंवा डॉक्युमेंट डाउनलोड करत असताना जे रिसिप्ट भेटेल ते तिथून तुम्ही रिसिप्ट नंबरने व्हेरीफाय करू शकता. आणि युटिलाइज पेमेंट हिस्ट्रीमध्ये जे पेमेंट तुम्ही केलेलं आहे आणि ते यूज केलेलं आहे, वापरलेलं आहे ते युटिलाइज पेमेंट हिस्ट्रीमधून चेक करू शकता. यासाठी जे ई-सर्चमध्ये जे फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन आहे ते FAQमध्ये दिलेले आहे, तिथून तुम्ही चेक करू शकता. यामध्ये सर्च बाय प्रॉपर्टी डिटेल्समध्ये जर एखाद्या प्रॉपर्टीचा सर्च घ्यायचा असेल किंवा त्याचं टायटल व्हेरीफाय करायचं असेल तरी ते तुम्हाला प्रॉपर्टीचे डिटेल्स एंटर करावे लागतील. त्यामध्ये कुठल्या वर्षापासून तुम्हाला सर्च घ्यायचा आहे तो वर्ष निवडा. तसेच सध्याचा जो वर्ष आहे तो तिथे दिसेल. तसेच ज्या प्रॉपर्टीचा सर्च घेताय त्याचा डिस्ट्रिक्ट एंटर करा आणि ज्या गावाचा सर्च घेताय त्या गावाचा मिनिमम 3 कॅरेक्टर इथे तुम्हाला एंटर करायचे आहेत आणि सबमिट करायचे आहेत. त्यानंतर जे कॅरेक्टर तुम्ही इथे एंटर कराल ते कॅरेक्टर तुम्हाला विलेज नेममध्ये खाली दाखवेल. समजा मला विलेज नेम जे आहे ते लोहगाव टाकायचं आहे तर लोहगावसाठीचे जे स्टार्टिंगचे 3 कॅरेक्टर आहेत ते LOH ते एंटर करून सबमिट केलेले आहेत. त्यानंतर ते ड्रॉपडाऊनमध्ये सिलेक्ट विलेजमध्ये ते LOHने स्टार्टिंग झालेले विलेज दिसतील. त्यानुसार तुम्ही ते निवडा. तसेच ज्या प्रॉपर्टीचा सर्च घेत आहात त्याचा सर्वे नंबर असेल, CTS नंबर, गट नंबर, प्लॉट नंबर तुम्ही तिथे एंटर करा. एंटर केल्यानंतर पेमेंट डिटेल्स तुम्हाला तिथे विचारले जाईल. म्हणजे जे काही तुम्ही मेक न्यू पेमेंटमधून सर्च रिपोर्ट काढण्यासाठीचं पेमेंट केलेलं आहे
त्या पेमेंटचे डिटेल्स तुम्हाला तिथे एंटर करावे लागतील. मग त्याचा GRN नंबर असेल, GRNची अमाऊंट असेल आणि जे डिपार्टमेंट ID म्हणजे ई-सर्चमधून जे पेमेंट केलं जातं त्यासाठीचा डिपार्टमेंट ID चलनच्या खाली जनरेट होतो. तो डिपार्टमेंट ID नंबर तुम्हाला इथे एंटर करावा लागेल आणि सबमिट करावा लागेल. सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा सर्च रिपोर्ट तिथून डाउनलोड करू शकता. जी तुमची रिसिप्ट असेल ती रिसिप्ट पण तिथून डाउनलोड करू शकता. ई-सर्चसाठी जे पहिल्या 12 वर्षाचा सर्च तुम्ही ₹300 घेऊ शकता, जसं की आधी सांगितल्याप्रमाणे. आणि त्यापेक्षा जास्त वर्षाचा सर्च घ्यायचा असेल तर प्रतिवर्ष ₹25 प्रमाणे एक्स्ट्रा तुम्हाला चार्जेस लागतील. तसं त्याचं तुम्हाला पेमेंट करावं लागेल. मेक न्यू पेमेंटमधून जे पेमेंट होईल ते एका डॉक्युमेंटसाठी तुम्ही डाउनलोड करत असाल किंवा सर्च घेत असाल तर एकच GRN तुम्ही तिथे यूज करू शकता. असं नाही की तुम्ही काही पेमेंट ह्या GRN द्वारे केलं आणि काही पेमेंट वेगळ्या GRN द्वारे केलं तर दोन्ही GRN एकाच डॉक्युमेंटसाठी किंवा प्रॉपर्टीसाठी सर्च करण्यासाठी वापरू शकत नाही. यानंतर सर्च बाय डॉक्युमेंट डिटेल्स म्हणजे तुम्हाला जर तुमचा दस्त डाउनलोड करायचा असेल किंवा इंडेक्स टू डाउनलोड करायचा असेल तर सर्च बाय डॉक्युमेंट डिटेल्सने तुम्हाला रिक्वेस्ट ID इथे जनरेट करावं लागेल. त्यामध्ये तुमचा दस्त कुठल्या प्रकारचा आहे. ई फायलिंग म्हणजे नोटीस ऑफ इंटिमेशन फायलिंग असेल तर त्यानुसार ते ऑप्शन सिलेक्ट करा. ई रजिस्ट्रेशन थ्रू तुमचं डॉक्युमेंट नोंदणी झाली असेल, त्यामध्ये लिव्ह अँड लायसन्स असेल तर त्याप्रमाणे ऑप्शन निवडा. आणि ऑफिसमध्ये दस्त नोंदणी झाली असेल तर त्यामधून तुम्ही अदर ऑप्शन सिलेक्ट करू शकता. ई सर्चमध्ये विल रजिस्ट्रेशन असेल, ॲडज्युडिकेशन असेल आणि पॉवर ऑफ अटर्नीचं जे डॉक्युमेंट आहेत ते ई-सर्चच्या पोर्टलवरती अवेलेबल नाही आहेत. उर्वरित डॉक्युमेंट तुम्हाला ई-सर्चमधून भेटतील. आता आपण जे दस्त तुम्हाला डाउनलोड करायचं आहे किंवा इंडेक्स टू डाउनलोड करायचं आहे त्या दस्ताचे डिस्ट्रिक्ट निवडा. ज्या ऑफिसमध्ये दस्त नोंदणी झालेले आहे त्याचं ऑफिस, कुठल्या वर्षी नोंदणी झालेली आहे आणि त्याचा दस्त नंबर इथे एंटर करा. डॉक्युमेंटचे डिटेल्स एंटर केल्यानंतर समजा आपल्याला आता त्या प्रॉपर्टीचा इंडेक्स टू चेक करायचा असेल तर इंडेक्स टूवरती क्लिक करा आणि तो दस्त डाउनलोड करायचा असेल तर रिक्वेस्ट डॉक्युमेंटवरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट ID नंबर जनरेट होईल. तो रिक्वेस्ट ID नंबर जनरेट करा. इंडेक्स टू डाउनलोड करत असताना आता इथे GRNची डिटेल, त्याची अमाऊंट आणि डिपार्टमेंट ID नंबर एंटर करावा लागेल. तो एंटर करा. पेमेंटची डिटेल्स एंटर केल्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करा. सबमिट केल्यानंतर इथे रिसिप्टचं ऑप्शन येईल. रिसिप्ट या ऑप्शनवरती क्लिक करा. जे तुम्ही ज्या डॉक्युमेंटसाठी किंवा इंडेक्ससाठी पेमेंट केलेलं आहे त्याची तुम्हाला इथे रिसिप्ट जनरेट होईल. इंडेक्स टू दिसेल. इंडेक्स टू या ऑप्शनवरती क्लिक करा. जो तुम्ही इंडेक्स टूसाठी पेमेंट केलेला आहे तो त्याची सूची क्रमांक 2 इथे जनरेट होईल. अशा प्रकारे इंडेक्स टू तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. लक्षात ठेवा, इथून जे इंडेक्स टू किंवा दस्ताची डॉक्युमेंटची कॉपी असेल ती जनरेट झालेली किंवा तुम्ही डाउनलोड केलेली असेल ती फक्त तुमच्या माहितीसाठी दिलेली आहे. त्याच्यासाठी जे तुम्हाला सर्टिफाईड कॉपी असेल ती सर्टिफाईड कॉपी ज्या ऑफिसमध्ये तुमचा दस्त नोंदणी झालेला आहे त्या ऑफिसमधूनच तुम्हाला घ्यावी लागेल. आता आपण इंडेक्स टू कशा प्रकारे डाउनलोड करायचं याची माहिती पाहिली. तशाच प्रकारे जर तुमचा दस्त असेल तो दस्त डाउनलोड करण्यासाठी सर्च बाय डॉक्युमेंट डिटेल्सवरती जावा. दस्त कुठल्या प्रकारचा आहे ते ऑप्शन निवडा. त्याचे दस्ताचे डिटेल्स एंटर करा आणि रिक्वेस्ट डॉक्युमेंट या ऑप्शनवरती क्लिक करा. रिक्वेस्ट डॉक्युमेंट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुमच्या दस्ताचा सर्च ID जनरेट होईल. तो सर्च ID नोट करा. सर्च ID नोट केल्यानंतर तुमचा जो दस्ता असेल त्याची कॉपी तुम्ही 30 मिनिटानंतर डाउनलोड डॉक्युमेंट या ऑप्शनमधून डाउनलोड करू शकता. डाउनलोड डॉक्युमेंट या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुमचा जो सर्च ID जनरेट झालेला आहे तो सर्च ID इथे एंटर करा. सर्च ID एंटर केल्यानंतर लक्षात ठेवा, सर्च ID जो असेल ज्या दिवशी तुम्ही सर्च ID जनरेट केलेला आहे तो त्याच दिवसासाठी व्हॅलिड असेल. आज जनरेट केलेला सर्च ID उद्याच्या डेटमध्ये तुम्ही वापरू शकणार नाही. सर्च ID एंटर केल्यानंतर जे तुम्ही मेक न्यू पेमेंटमधून जे पेमेंट केलेलं आहे दस्त डाउनलोड करण्यासाठी त्या पेमेंटचे डिटेल्स एंटर करा. त्यामध्ये GRN असेल, त्याची अमाऊंट असेल, डिपार्टमेंट ID असेल, हे सर्व डिटेल्स एंटर करा. डिटेल्स एंटर केल्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करा. सबमिट केल्यानंतर ज्या दस्त डाउनलोड करत आहात त्याची रिसिप्ट जनरेट होईल आणि तिथे डाउनलोड रिझल्टचं ऑप्शन येईल. त्या डाउनलोड रिझल्टवरून जसं इंडेक्स टूचं व्हिडिओमध्ये आपण पाहिलं तसं तिथून जे दस्त तुम्हाला डाउनलोड करायचं आहे ते डाउनलोड करू शकता. डाउनलोड केलेले जे डॉक्युमेंट आहेत ते तुम्ही ऑनलाईन डॉक्युमेंट व्ह्यूवर जसे की docspol.com व्ह्यूवर असेल त्याद्वारे पण तुम्ही तिथून पाहू शकता. लक्षात ठेवा, ई-सर्चसाठीचं जे पेमेंट आहे ते तुम्हाला मेक अ न्यू पेमेंट या ऑप्शनमधूनच करायचं आहे. ठीक आहे, त्यामध्ये तुमची अमाऊंट असेल ती अमाऊंट एंटर करायची. तसेच कन्फर्म सबमिट डिटेल्स केल्यानंतर तुम्हाला ग्रासचं जे पोर्टल आहे गव्हर्नमेंट रिसिप्ट अकाउंटिंग सिस्टीम त्या पोर्टलवरती रिडायरेक्ट केलं जातं. त्या पोर्टलवरती तुम्हाला तिथून पेमेंट करायचं आहे.
सबमिट केल्यानंतर ग्रासच्या पोर्टलवरती तुम्हाला जे पेमेंट करायचं आहे त्याचा डिपार्टमेंट आय डी असेल, तुमची अमाऊंट असेल ती तिथे दिसेल. लक्षात ठेवा, डिपार्टमेंट आय डी जो आहे तो ई-सर्चमधून मेक न्यू पेमेंटमधून पेमेंट केल्यानंतरच जनरेट होतो. डायरेक्टली जर तुम्ही ग्रासच्या वेबसाईटवरती जाऊन पेमेंट कराल तर डिपार्टमेंट आय डी जनरेट होणार नाही आणि त्यामुळे डायरेक्ट ग्रासमधून पेमेंट केलेलं चलन तुम्ही ई-सर्चमध्ये वापरू शकणार नाही. यामध्ये इंटरनेट बँकिंगचा ऑप्शन दिलेला आहे. पेमेंट करण्यासाठीचे जे मोड आहेत ते अक्रॉस द बँक काउंटर आहे आणि SBI ई पेमेंट गेटवे पण दिलेला आहे. तिथून तुमचा मोबाईल नंबर एंटर करा, जो पक्षकाराचा असेल किंवा तुम्ही जे लॉग इन केलेला आहे त्यांचा असेल. एंटर केल्यानंतर तुमचा जो GRN जनरेट होणार आहे तो GRN तुम्हाला SMS द्वारे प्राप्त होईल आणि त्यानंतर तुम्ही प्रोसीड टू पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करून चलन जनरेट करू शकता, ई-सर्चचं पेमेंट करू शकता. पेमेंट केल्यानंतर जे पेमेंट केल्याची हिस्ट्री आहे ते तुम्हाला होम पेजवरती दिसेल. मग त्यामध्ये GRN असेल, बँक CIN असेल, अमाऊंट असेल, डिपार्टमेंट ID नंबर असेल, किती तारखेला पेमेंट केले याचे डिटेल्स असतील. समजा पेमेंट केल्यानंतर जे पेमेंट व्हेरीफाय नसेल झालं तर इथे तुम्हाला गेट GRNचं ऑप्शन येतं आणि अपडेट CINचं पण ऑप्शन येतं. इथे डिटेल्स तुम्ही गेट GRN आणि अपडेट CIN केल्यानंतर तुमचा इथे GRN जनरेट होईल, CIN जनरेट होईल. त्यानंतर तुम्ही ते GRN आणि CIN तुमचा जो प्रॉपर्टीचा सर्च घ्यायचा असेल किंवा डॉक्युमेंट डाउनलोड करायचा असेल त्यासाठी तुम्ही तो वापरून डॉक्युमेंट डाउनलोड करू शकता किंवा सर्च रिपोर्ट घेऊ शकता. पुन्हा एकदा सांगतो, ई-सर्चमध्ये 1985 ते आत्तापर्यंतचा मुंबई आणि मुंबई उपनगरचा सर्व डाटा अवेलेबल आहे. उर्वरित विभागाचा 2002 ते आत्तापर्यंतचा सर्व डाटा अवेलेबल आहे आणि त्याआधीचा 1985 ते 2001 पर्यंतचा जो डाटा असेल ते अपलोडिंगचं काम सुरू आहे. तर अशा प्रकारे नोंदणी व मुद्रांक विभागाने उपलब्ध करून दिलेली जी ई-सर्चमध्ये सशुल्क सेवा म्हणजे पेड प्रोसेस आहे ते कशा प्रकारे त्याचं तुम्ही सर्च घ्यायचं असेल किंवा डॉक्युमेंट डाउनलोड करायचं असेल तर याची आज आपण माहिती पाहिलेली आहे. सर्च घेत असताना किंवा दस्त डाउनलोड करत असताना जर काही आपल्याला अडचणी आली तर आपण नोंदणी व मुद्रांक विभागाची जी सारथी हेल्पलाईन आहे ज्याचा नंबर 8888000777 या हेल्पलाईनवरती कॉल करू शकता. हेल्पलाईन सर्व दिवशी सुट्टीच्या दिवशीसह सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत चालू असते. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.